पैठण तालुक्यात तब्बल 23,122 जणांची नावं 2 ठिकाणी असल्याची तक्रार ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली। यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता मी पैठण शहरातील नवीन कावसान परिसरात आलोय। हा सगळा परिसर हा पैठण नगरपालिकेच्या अंतर्गत येतो। तिथे रंगनाथ बावळ यांच्या मी घरी आहेत। हे स्वतः रंगनाथ बावळ आहेत आणि या त्यांच्या पत्नी सरस्वती बावळ आहेत, बरोबर आहे। तुम्हाला कल्पना आहे का की तुमचं 2 ठिकाणी मतदार यादीत नाव आहे? पण मी कंप्लेंट केली त्याच्याबद्दल, पण त्यांनी काही कमी केलं नाही ते नाव। मी मूळ गाव माझं नानी पुशेगाव आहे। त्या गावामध्ये ग्रामपंचायतला असल्यामुळं मी पैठणला 20 वर्षापासून आहे। तर मी बरेच वेळेस कंप्लेंट दिली त्याबद्दल, पण ते काही कमी करण्यात आलं नाही। पण मी मतदान केलं नाही, गेलोच नाही मी। हां, तुम्ही गावाकडे कधी गेलेच नाही? नाही गेलोच नाही मी, मतदान केलंच नाही मी। हां, ताई तुम्ही म्हणजे गावाकडे कधी गेलेच नाही? नाही नाही, दोघं नाही गेलो। 2 तर नाव आहेत आमची तिकडे पुशेगावला। हो, 2च आहेत। कुणाची फॅमिली? तर तुमच्या दोघांचीच नाव? हा, दोघांचीच आहेत, कारण लेकरं लहान लहान होते ना। पैठणला आलो ना, मुलं लहान असताना पैठणला आलो। त्या गोष्टीला 20 वर्ष झाले। मग आता त्याच्यानंतर आम्ही बरेच वेळेस गेलो नाही। आम्हाला मस्त बोलीला तर आलो, पण आम्ही गेलो नाही। तुम्ही मतदान कुठं करता? नगरपालिकेला। ओके, तिथं सरपंचाच्या निवडणुकीसाठी मतदानाला जाता? नाही जात। येते तर आम्हाला सांगणं येतं त्यांचं, पण आम्ही नाही जात तिथं, कारण डबल ठिकाणी मत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।